सुरू होता या मॅच मध्ये आपण पाहूयात वेदांत 11 विपक्ष मल्हार 11 जय मल्हार 11 या संघामध्ये जी चालू असलेली मॅच खरं तर पाहायला गेलं तर जय मल्हार 11 संघ आपल्या 2 मॅच पराभूत झाला। या लीगचं पाहिलं तर एक वैशिष्ट्य आहे, या लीग मध्ये प्रत्येक मॅच कोण जिंकतोय कोण पराभूत होतो हे ऑपोजिट संघाला माहिती असतं। त्यामुळे आता जय मल्हार 11 संघाने 2 पराभव नक्कीच घेतात। इथून जास्तीत जास्त खच्ची काय होणार, इथून आपल्याला जास्तीत जास्त पराभव काय पाहायला भेटणार, परंतु जर इथून जिंकलो तर आपल्याला विजयाची दारं ठोकावता येतील। यासाठी आता मेहनत करावी लागेल। अर्थातच जय मल्हार 11 आडोशी संघ आता फुल स्ट्रेंथने खेळणार। त्यांना माहिती आहे समोर वेदांत 11 दोन्हीपैकी दोन्ही मॅच जिंकला लीग स्टेज मधील, त्यांच्या विरुद्ध पलटवार करावा लागेल। आता आपल्याला लीग स्टेज मध्ये जो चांगला संघ खेळतोय त्याच्या विरुद्ध जर का आपण आक्रमण केलं तर आपली टीम स्ट्रॉंग पॉइंट मध्ये आणि त्याबरोबर परफेक्ट मॅच मध्ये नक्कीच शिरकाव करू शकते। यासाठी चालू असलेली मॅच जर महत्वाची मॅच असेल ते जय मल्हार 11 आडोशी संघासाठी पहिला बॉल घेऊन येतो तो रोहन वाघमारे। रोहनच्या विरुद्ध विजय पडवल आहे, स्लॉप स्विक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या बॉलवर अपील जोरात झाली, अपील पंचाने फेटाळली आहे। आमचे साथी पंच आपण पाहतो जे ऑफिशियल आहेत त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात। रायगड अंपायर असोसिएशनचे हे पंच आपले प्रशांतजी बांदिवडेकर सर आहेत, त्यासोबत सुमितजी पवार सर आणि त्याचबरोबर आतिशजी म्हात्रे सर, तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूयात। खरं तर प्रशांतजी बांदिवडेकर सर आहेत, त्यासोबत आतिशजी म्हात्रे सर हे 2 पंच सध्या आपण पाहिलं ऑन फील्ड आपण पाहतोय दोन्ही पंच आणि त्याचबरोबर सुमित पवार सर, तिन्ही पंचांनी कालचा दिवस अतिशय चांगला नक्कीच गाजवला। आजही पाहिलं तर चांगल्या प्रकारचे त्यांचे डिसिजन राहिले आहेत, कोणताही डिसिजन चुकीचं नाहीये। सोबतने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट हिट पाहिलं तर स्टंपला लागलाय परंतु इथे डॉट बॉल जाईल। जय मल्हार 11 संघ आपण ऑन स्क्रीन पाहतोय। खरं तर या खेळाडूंच्या कपाळावर पाहिलं तर आपण भंडारा दिसतोय। जय मल्हार 11 नक्कीच आपण पाहिलं तर एलखोट जय मल्हार जेजुरीचा खंडाऱ्या नक्कीच यांच्या हाकेला धावणार, परंतु मेहनत करा, मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाहीये। आशीर्वाद तुम्ही घेतला जरूर पाहिलं तर नेहमी सदा आपल्या या जेजुरीच्या खंडेऱ्याचं आपल्या संपूर्ण पाहिलं तर या महाराष्ट्रावर लक्ष आहे आणि त्याचबरोबर तुमच्यावर लक्ष आहे। तुमच्या टीमचा जर्सी पाहिलं तर अगदी भंडाराच्या कलरचा जर्सी आहे आणि जरूर त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल। जरूर पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ वेदांत 11 संघ सुमेध देशमुख आहेत, आतापर्यंत मोठे फटके बजे नाहीये। 2 बॉल डॉट आले, त्यानंतरच्या बॉलवर केलेलं आक्रमण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर धावतील, चेस करतील, रन करतात परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। मिळाल्या धावा 4, चौकार। मागील मॅचचा सामनावीराचा पुरस्कार राज सावंत यांना होता। राज सावंत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी असेल यायचं आपण आपला सन्मान केला जाईल आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन। संतोष जोरकर आणि त्यांच्यासोबत पाहिलं तर सूरजदादा केदारी या जोडीकडून आपण देऊया तिथं प्लेअर ऑफ द मॅच। राज सावंतला प्लेअर ऑफ द मॅच खरं तर या A1 जोडीकडून खालापूर तालुक्यामधील नो बॉल आणि त्या नो बॉलच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव मिळाली, येणारा बॉल असेल फ्रीचा बॉल। खरं तर अशा सिच्युएशनला आपण पोहोचलो तिथे चुकी अपेक्षित नसणारी आपली टीम आधीच संकटात, 2 मॅच पराभूत झाली, तिसरी मॅच आपल्याला जिंकायचंय। या लीग स्टेज मध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर एक बॉल महत्वाचा ठरेल आणि आता सध्या पाहिलं तर ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय A1 जोडी मारतो मॅच रासामंत त्यांना देते। फ्रीटचा बॉल कोणताही इथे पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल जातोय। जय मल्हार 11 आडोशी संघ आता जर पाहिलं तर बॉलिंग करते पहिली 5 ओव्हरची मॅच, 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50च्या आसपास थांबावा लागेल। जर पाहिलं तर सेकंड इनिंग मध्ये वेदांत 11 संघाकडे बॉलिंग अटॅक सुद्धा तेवढा स्ट्रॉंग आहे परंतु बॅटिंग तेवढी दमदार। आता बॅटिंग करताना बिनबाद 7 धावा संख्या समोर विजय पडवळ। विजय पडवळचा फटका पाहिला तर बॅटची अतली काढा लागलीये विकेटच्या मागे। फ्लाय स्लिप मधला खेळाडू इथे थोडासा थांबतोय, चकतोय परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील। यष्टीरक्षक अक्षय देशमुख आहेत, बरेच वर्ष हे सुद्धा पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व आहेत। आडोशी गावाकडून ह्यांनी सुद्धा क्रिकेट चांगलं खेळलंय
आणि नक्कीच पाहूयात आपण आता धावा इथे मिळाल्या 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने वेदांत A1 सासगाव संघाची टीमची टोटल बिनबाद 9 धावा. नऊ धावा झाल्यात आणि यानंतर आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये किती धावा केल्या जातील हे सुद्धा पाहिलं जाईल. ही जर स्पर्धा पाहिली तर प्रत्येक मॅच 5 ओव्हरची आत्तापर्यंत तरी खेळली गेली आहे आणि या आत्तापर्यंत 5 ओव्हरच्या मॅच खेळण्याचा फायदा या प्रकारे झाला आहे की खेळाडूंना आपल्या वैयक्तिक धावा सुद्धा करता आल्यात. प्रत्येक खेळाडूला पाहिलं तर मैदानामध्ये टिकून खेळण्याचं सुद्धा संधी निर्माण झाली आहे. त्यामध्ये पाहिलं तर 2 अर्धशतक, पहिलं अर्धशतक अर्थातच रोहित जाधवचं आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये आणि आजचा दिवस गाजवला तो म्हणजे साहिल पाटील अर्थातच ढेकू गावचा खेळाडू नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाकडून खेळताना त्यांनी खेळी केली. तब्बल 58 धावा त्यांनी सुद्धा केली आहे. आजचा दिवस अक्षरशः गाजवला बाटाराणे आणि नरेशदा युवा प्रतिष्ठान संघाने पाहिलं तर या स्पर्धेमधील आज तागायत जो इतिहास होता इतिहासामधली जी हायेस्ट स्कोर होतं त्या हायेस्ट स्कोरचा विक्रम मोडला. 103 धावा केल्यात आणि तब्बल 103 धावांमध्ये 58 धावा साहिल पाटीलच्या होत्या. हा सुद्धा विक्रम आज उद्या मोडला जाईल का, परंतु त्यासाठी येणारा काळच ठरवेल की काय होणार काय नाही. त्यासाठी गोलंदाजी मार्कवर आता जर पाहिलं दुसरा षटक NP एंड कडून त्याला आपण पाहिलं तर वारंवार डेंजर झोन म्हणतो आणि डेंजर झोन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो म्हणजे साहिल वाघमारे. साहिलच्या विरुद्ध सुमित देशमुख 40 खेळाडू. पहिला बॉल फुल लेंथचा बॉल फुल टॉस बॉल त्यावर केलाय फुल टोल वसूल. साइड स्क्रीनला सलामी देताना बॉल जाईल बाउंड्री लेफ्टच्या बाहेर. मिळतील धावा 4 चौकार. खरं तर पाहायला गेलं तर कधी आयोजक होते, कधी पाहिलं तर क्रिकेट खेळाडू होते, कधी पाहिलं तर कॅप्टन ठरले, कधी पाहिलं तर यांच्या अंगावर ॲज अ पॅकर म्हणून जिम्मेदारी मिळाली. परंतु जी जिम्मेदारी मिळाली, जी जबाबदारी आली त्या जबाबदारीवर पुरेपूर उतरलेत आणि आजही या मैदानामध्ये खेळताना ॲज अ संघ मालक म्हणून किंवा ॲज अ पाहिलं तर बॅटर म्हणून तेवढी चांगली भूमिका ठोकलाय त्यांनी चौकार. इथे गॅप दिली त्याचबरोबर बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर धावतील परंतु फटका दमदार होता. लगातारचा दुसरा ठोकलाय चौकार. जबरदस्त बॅटिंग सुमित देशमुख यांची पाहायला मिळते. साथीला पाहिलं तर विजय पडवल सलामीची जोडी. या जोडीला फोडावं लागेल. मॅचला जर का आपल्या बाजूने करायचं आहे, मॅच मध्ये शिरकाव करायचा आहे तर या जोडीची विकेट घ्यावीच लागेल आणि विकेट आत्ता घेतली नाही तर नक्कीच अडचणीचा काळ ठरू शकतो. सध्या पाहिलं तर वेदांत 11 या स्पर्धेमधला चर्चेतला संघ पाहायला मिळतोय ज्या संघाने बॅटिंग दमदार केली, बॉलिंग दमदार केली, पण या मॅच मध्ये त्यांना थांबवण्याचं लक्ष असेल तर म्हणजे अर्थात जय मल्हार आडूच्या संघासमोर. यानंतरचा बॉल फुल टॉस बॉल आणि सुमेधच्या विरुद्ध अशा प्रकारे चुकी करू शकत नाही. चुकी केली दंड भरावा लागेल. गेल्या बॉल सीमा पार आलाय षटकार. चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता या गोलंदाजावर केलेलं आक्रमण आणि आक्रमण 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 याच पवित्रात पाहायला मिळतात ते म्हणजे अर्थात सुमेध देशमुख. ज्या खेळाडूने बरेच वर्ष क्रिकेट गाजवलं, ज्या खेळाडूने पाहिलं तर बरेच वर्ष PPL हंगाम गाजवलं, तेच खेळाडू या मैदानामध्ये आज या दिवसामध्ये स्वतःच्या बॅटने आता पाहिलं तर प्रेक्षकांची मनं जिंकतायत आणि या प्रेक्षक राजाचं सुद्धा मी करतो सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु एकच विनंती, छोटीशी विनंती की आपण जर का रस्त्यावर असेल तर रस्त्यापेक्षा खाली या. आपल्याला पार्किंगची सुविधा केली, रस्त्याच्या पलीकडे सुद्धा रस्त्याच्या अलीकडे सुद्धा पार्किंग आहे, परंतु रस्त्याच्या खाली राहून आपण मॅच पहा. कारण तुमचा मॅच पाहणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणतीही जाऊ नये हेच आमचं आणि आयोजकांचं म्हणणं आहे. जर आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा जागा बनवली, एस्टाच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डर नाहीये, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक मोठा फटका गेला सीमा पार. लगातारचा टोकतोय एक मोठा फटका. सुमेध देशमुख चौकार.
4 बॉल आणि 4 मोठे फटके. वा का कमालीची बॅटिंग केली. तब्बल 4 बॉल मध्ये 18 धावसंख्या जमवली इथं पाहिलं तर या बॅटरने. अर्थातच सुमेध देशमुख, पुराणा चावल, स्वाद वही काय कमालीची बॅटिंग करतात. बाहेर गेला आता बॉलरवर पाहिलं तर दडपण तयार झालंय. जिथे या गोलंदाजाने अनेक हंगाम गाजवले, जेव्हा जेव्हा या गोलंदाजाला गोलंदाजी दिली तेव्हा त्याने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. परंतु समोर पाहिलं तर सुमेध देशमुख एक्सपिरियन्स खेळाडू आहे, त्याच्या विरुद्ध आपल्याला गोलंदाजी करायची. टप्पे चांगले टाकले पाहिजेत. इथून जर विकेट आली तर विजय गोलंदाज सुद्धा असू शकतो, कारण की मारता मारता पाहिलं तर आपण वाचलो आणि विकेट घेऊ शकतो. परंतु करणार का, विकेट घेणार की डॉट बॉल होणार की चौकार षटकार. पुन्हा जागा बनवली, मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा स्विंग अगदी जोरात होता. आमच्या केटीसी इव्हेंटच्या टीम मध्ये आपण पाहू शकतो जे आमचे निशांत आहेत, निशांतचं सुद्धा काम मागील कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये जरूर चांगलं झालंय. त्यांचे दोन्ही कॅमेरामॅन, त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये A1 क्वालिटीचं पाहिलं तर काम केटीसी लाईव्हची टीम संपूर्ण करते. इथे कट लागला, त्याचबरोबर एस्टनच्या मागे अर्थातच स्लिपला फिल्डर होते रुपेश देशमुख. बॉल अडवला, फेकलाय, परंतु षटक समाप्तीचा इथं इशारा येईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अंती टीमची टोटल धावफलकावर 29 धावा. आपण पाहतोय क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठमोठे व्यक्तिमत्व. खरं पाहायला गेलं तर A1 जोडी संतोष जोरकर आणि त्याचबरोबर सूरज केदारे आहेत. त्यासोबत पाहिलं तर प्रशांतदा खांडेकर पाहतो. त्यासोबत पाहिलं तर रायगडचा मास्टरमाइंड संजय सोलंकी आहेत. अमोल पाटील त्याचबरोबर प्रशांतदांचे सुपुत्र आहेत. त्यासोबत प्रफुल्ल देशमुख जे या जय मल्हार संघाचे संघ मालक आहेत. त्यासोबत पाहिलं तर असतील ते वैभव देशमुख अडुशीचे ग्रामस्थ पाठीराखे आणि सर्व पाहिलं तर उद्याचे भविष्य या PPLचे ते सुद्धा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. एक मोठा असा फ्लेक्स आपण पाहतोय, तो म्हणजे अर्थातच आपल्या व्यासपीठावर जिथे धाकटी पंढरी पंचवर्षीच्या या मंदिराचं म्हणजे अर्थात आपल्या विठ्ठल रखुमाईचं फ्लेक्स आहे. त्यासोबत जोडीला आपल्या राजा शिवछत्रपतींचं इथे फ्लेक्स आहे. आणि हे चांगलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल या स्पर्धेचं. डे नाईटची टुर्नामेंट आणि डे नाईटच्या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक प्रेक्षकांचं इथे नक्कीच बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना स्टँड केला आहे बसण्यासाठी आणि त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण रस्त्यावर उभे राहू नका, स्टँडवर येऊन बसायचंय. सन्माननीय प्रसादजी देशमुख साहेबांकडून सुमेध देशमुखच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. युगल असेल टीमचा कॅप्टन. बॉलिंग ट्रॅकवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. युगलच्या विरुद्ध एक वेगवान तिसरा गोलंदाज युगल पाटील टीमचा कॅप्टन. कमान आता आपल्या हातात घेतली आहे त्यांनी. जर पाहिलं पहिलं 2 षटक, पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये साहिलच्या विरुद्ध 20 धावा आल्या. परंतु या ओव्हरमध्ये आता धावा वाचवायचे. स्वतः आलेत कॅप्टन आणि कॅप्टननी धुरा आपल्या खांद्यावर घेतली. काय करणार युगल पाटीलच्या विरुद्ध सुमेध. बॉल बराचसा बाहेर होता. या बॉलवर जर पाहिलं तर सुमेध यांच्याकडे उत्तर नव्हतं, कारण बॉल त्यांच्या रीचच्या बराच बाहेर. पंचाचं डिसिजन वाईड बॉल. अवांतरपामध्ये एक धाव सुद्धा मिळते, त्याचबरोबर वाईड. अशा पाहिलं तर ह्या 2 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील. 31 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं तर बॅटिंग दमदार करावी लागेल. विजय पडवाल या बॉलला पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फसतो. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इथे पाहिलं तर एक बॉल चांगल्या प्रकारे खेळावा लागेल. या मॅच मध्ये आपण 2 मॅच जिंकलोय, परंतु तिसरी मॅच सुद्धा जिंकावीच लागेल. जर आपण पाहिलं ना या आधी सुद्धा आपण अशा कित्येक मॅचेस पाहिल्यात की 1-2 मॅच जिंकल्यानंतर सुद्धा पडझड लागू शकते. परंतु इथे चांगला फटका आहे. फटका दमदार. बॉल जाईल पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉल गेला. सीमा पार आलाय षटकार. मराठा वॉरियर्स संघाची पुढची मॅच असणार आहे.
इथे अजून एक फटका दमदार आहे. फटक्यामध्ये होतं वजन आणि त्याचबरोबर धावा मिळतील तब्बल अर्धा डझन डझन डझन. आलाय षटकार. विचार आहे या दोन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. खरं तर या आधी सुद्धा ज्या आपल्या पीपीएलची कमिटी होती त्या कमिटीचे मेंबर म्हणून त्यांचं काम चांगल्या रीतीने राहिलंय आणि त्यांचं आता या व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. बॅक टू बॅक दुसरा ठोकला, तिसरा येणार का? तिसरा सुद्धा स्ट्रेट डाईव्हचा फटका जाईल पाहिलं तर सीमा पार. लगातारचा तिसरा 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 येतोय षटकार. जे बक्षीस सुमेधला लावलं होतं त्यामधलं बक्षीस जर का या खेळाडूला लावलं तर या खेळाडूच्या खेळाचा सन्मान होईल. आणि त्या पाहिलं तर ज्यांनी बक्षीस लावले असे आमचे सन्माननीय प्रसाद देशमुख यांचं क्रिकेटवरचं प्रेम दिसून येईल. जरूर पाहिलं तर प्रसाद देशमुख याची सुद्धा काळजी जरूर घेतील. खरं पाहायला गेलं तर दमदार बॅटिंग. पुन्हा एकदा पाहिलं तर कडराईचा फटका खेळलाय. फिल्डर आहेत तैनात. हरीश पाटील पकडला जाईल. बॉल फेकी झालीये तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे आणि तब्बल 50 धावांचा आकडा इथे पूर्ण केलाय. फक्त 18 बॉल मध्ये 50 धावा. येणाऱ्या पाहिलं तर 12 बॉल मध्ये किती केल्या जाईल? आपण म्हणतो ना टेनिस क्रिकेट असू दे किंवा पाहिलं तर कोणतं इंटरनॅशनल क्रिकेट असू दे, पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 50 झाल्यात. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर डबल धावा होऊ शकतात. का करू शकत नाही? जर असा विजय जर षटकारांची हॅट्रिक करत असेल तर येणाऱ्या स्लॉगवरच्या षटकामध्ये जिथे बॉल जुना झाला असेल, जिथे गोलंदाज जर पाहिले तर नवीन असतील, त्यांच्या विरुद्ध आक्रमण केलं जाऊ शकतं. बघू शकतो आपण येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती धावा केल्या जातील. अर्थातच वेदांत 11 संघ या स्पर्धेमधला या हंगामामधील चर्चेतला संघ. सुमेध देशमुख जेव्हा ऑक्शन टेबलवर बसले होते त्यांनी विजय पडवले यांना कॅप्टन म्हणून आपल्या टीम मध्ये नक्कीच स्वीकारलं. त्यानंतर त्यांनी एक खेळाडू पाहिलं तर ताकदीचा घेतलाय. त्यामध्ये ऑलराऊंडर खेळाडू सुनील आहे. त्यामध्ये पाहिलं तर स्वतः विजय पडवल, सचिन देशमुख ॲज अ फिल्डर म्हणून, त्याचबरोबर विशाल देशमुख सुद्धा आहेत. होनाड गावचा खेळाडू आहे तो म्हणजे अर्थातच विजय पडवळ. खालापूर तालुक्याच्या क्रिकेटमधील पाहिलं तर एक उगवता सितारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि खरंच संजय सोलंकी इकुसर सुद्धा बसले. त्यांच्या सुद्धा नजरेतून असे गुणवान खेळाडू सुटणार नाहीये. त्यांना माहिती आहे जेव्हा जेव्हा तालुका स्तरावरची खेळाडू असतील, जेव्हा मॅचेस असतील तेव्हा या विभागामध्ये चांगले खेळाडू आम्ही घेऊन जाऊ आणि त्या खेळाडूंना संधी देऊ. त्यामुळेच पहिलं तर ही आपली टेनिस क्रिकेट असोसिएशन खालापूरची जी कमिटी बसले, कमिटीचं आपण सहर्ष स्वागत करूयात. चांगली मॅच परंतु चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रोहन आला. रोहनने शॉर्ट पिचचा बॉल शॉर्ट ऑन पुलचा फटका केलाय. बॉल चाललाय पाहिलं तर डीप मध्ये जा शोधून आणा बॉल. मारलाय षटकार. या व्यासपीठावर शुभागमन झालंय सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर अतखरागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच नितीन तवले दादांचं आपण या व्यासपीठावर शुभागमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून चांगल्या प्रकारचं काम ते पाहत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत असेल या मुख्य अतिथी मंचावर. थोड्याच वेळात त्यांचाही पाहिलं तर या मुख्य अतिथी मंचावर आपण सन्मान करणार आहोत. त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी योग्य रीतीने पाहिलं तर योगदान दिले, त्यांचाही सन्मान झालाच पाहिजे. त्यासोबत पाहिलं तर प्रवीणजी दुगाडे सर सुद्धा आहेत. आज दिवसाची टुर्नामेंट केली कोपली प्रीमियर लीग, त्यानंतर नाईटच्या टुर्नामेंटसाठी सुद्धा इथपर्यंत पोहोचलेत. खरं तर या माणसाच्या जिद्दीला सलाम म्हणावा लागेल. या माणसाने आत्तापर्यंत जेवढं क्रिकेट पाहिलंय ना तर त्या माणसाचं क्रिकेट खरंच त्यांना त्यांच्या जिद्दीला सलाम असेल. इथं चांगला षटकार डोकलाय. पुन्हा एकदा वेगवान बॉल आहे. वेगावर स्वार बॉलर, वेगावर स्वार गोलंदाज आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट बॉल जातोय. या गोलंदाजाची कमाल मानावी लागेल. जिथे बॉलर मार खात होते तिथे पाहिलं तर या बॉलरने एक षटकारानंतर डॉट बॉल टाकलाय आणि तो डॉट बॉल आता येणाऱ्या बॉलमध्ये पुन्हा एकदा तशाच प्रकारे टाकावे लागतील. जर पाहिलं तर जय मल्हार 11 संघ हा संघ या स्पर्धेमध्ये जेव्हा उतरला होता, कॉन्फिडन्स होता, विश्वास होता, पण तो विश्वासाला कुठेतरी तडा जायचं काम नक्कीच इथे झालंय. इथे अजून एक बैठक फटका. विजयची इथे कल्पकता. विजयने आपला क्लास दाखवलाय.
ठोकलाय अजून एक त्याच दिशेने येतोय षटकार. हा षटकार मला आणि षटकाराने जर पाहिली टीमची टोटल 62 झाली आहे. जर पाहिलं तर धावांचा वर्षाव इथे या मॅच मध्ये केला जातोय. अजून एक फटका ब्लॉकचा फटका होता त्याला खेचलाय. डीप मध्ये फिल्डर युगल पाटील आहे. थोडं फंबल झालंय. फंबल झाल्यानंतर आता रनआउटची संधी निर्माण झाली आहे. संधी निर्माण झाली आणि ती रनआउट सुद्धा होणार आहे. स्ट्राईक देण्याचा चान्स इथे करत होते सुमेध देशमुख. त्यांना स्ट्राईक द्यायची होती ती पाहिलं तर फलंदाज विजयला, परंतु विजयने ओळखलं की इथे धाव होणार नाहीये परंतु इथे विकेट महत्वाची आहे. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. सुमेध बाद होत आहेत. 11 बॉल 24 धावा संख्येवर वैयक्तिकरित्या चांगली बॅटिंग सुमेध यांनी सुद्धा केली आणि त्याचबरोबर टीमची टोटल जर पाहिली सध्या धाव फलकावर 62 धावा. खेळ पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये त्यांच्या सुद्धा बाट मधून जवळपास 11 बॉल 32 धावा आल्या होत्या. एक चांगली बॅटिंग त्यांनी पहिल्या दिवशी केली आणि आताही पाहिलं तर या मैदानामध्ये आता त्यांना चांगलं खेळायचंय, जिंकायचंय. कारण जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक जण उराशी घेऊन आलाय परंतु जिंकणार तोच तो मेहनतीमध्ये एक पाऊल पुढे जाईल. इथे सुनील आल्या आल्या आसमान दाखवलंय. रात्रीच्या वेळेत ढगातले तारे दिसतील जय मल्हार 11 आळोशी संघाला, पण तारे दाखवण्याचं काम कोणी केले? अर्थातच वेदांत 11 सासगाव संघ आणि सुनीलनं ठोकलाय दूरवरचा उंच उंच षटकार. सुरुवातीलाच आपण पहिला जय मल्हार 11 आडोशी संघाच्या कपाळावर आपण भंडारा पाहिला. खरं तर एवढंच सांगू शकतो कोणताही भंडारा कोणत्याही हातावरची पाहिलं तर नशिबाची रेष आपल्याला विजयाकडे घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या हातावरची नशिबाची रेष आपण बदलू शकतो. त्यासाठी मेहनतीची साथ हवी आणि मेहनतीची साथ आपल्याला देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न सोडले तर तो व्यक्ती कधी जिंकू शकत नाही आणि प्रयत्न करत राहिले तर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. परंतु या मॅच मध्ये प्रयत्न करत राहिले ते म्हणजे वेदांत 11 संघाचे खेळाडू. येतोय तो ठोकतोय, येतोय तो मारतोय. त्यांना माहिती आहे आम्हाला फक्त मॅचेस जिंकायच्या नाहीत, आम्हाला टेबल टॉपर बनायचंय. कारण की टेबल टॉपर असणारा संघ या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सेमीफायनलची मॅच सुरुवातीला खेळेल आणि जो टेबल मध्ये बॉटम मध्ये 2-2 नंबर राहील तो संघ जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये इलिमिनेटर खेळेल. ही IPLच्या धर्तीवर पाहिलं तर पहिल्या टुर्नामेंटची क्वालिफायर मॅचेस होतील. त्या मॅच मध्ये जो टॉपर मध्ये राहील त्याला चान्सेस एक्स्ट्रा असतील परंतु जो पाहिलं तर सेकंड नंबरला राहील त्याला चान्सेस कमी. मग या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचं हेच ध्येय असणार आहे आम्हाला टॉप मध्ये जायचंय म्हणजे कदाचित आम्हाला एक एक्स्ट्रा चान्सेस मिळू शकतो. आणि हे सुद्धा पाहिलं तर या आयोजकांनी एक वेगळं उद्दिष्ट तयार केलंय. वेगळं पाहिलं त्यांचं एक संकल्पना आणि आयोजकांचं दिमाग जर पाहिलं तर वय वर्ष 40 पण त्यांचा दिमाग आहे ना दिमाग अतिशय तेज चालतो. त्यांना माहिती आहे की आमच्या खेळाडूंना काय गरज आहे. मागच्या आम्ही 11 वर्ष काय केलं मग त्यामध्ये 5 पैकी 5 सामने जिंकणारा संघ सेमीफायनलला पराभूत होताना पाहिलंय तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा ह्या आयोजकांनी पाहिले आणि त्यांनी ओळखलं की जर का तुम्ही क्वालिफायर मॅच मध्ये तुम्ही जर का लीग मॅच मध्ये चांगला खेळ करता तर तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा एक संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी तुम्हाला आता पाहिलं तर या टेबल टॉपरला मिळणार आहे. आणि शेवटचं षटक घेऊन आलं तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज स्वप्नील. विजयसाठी फुल टॉस बॉल डीप पॉइंट लेगला बॉलला पाठवलाय गेलाय 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 षटकार. इथून 13 बॉल 41 धावा संख्येवर विजय पडवळ खेळतोय. यालाही संधी असणार या स्पर्धेमध्ये स्वतःच पाहिलं तर अर्धशतक झळकवायची. जर पाहिलं तर साहिल पाटीलने करून दाखवलं, रोहितने करून दाखवलं. मीही त्यांच्या तोडीस तोड खेळाडू आहे, मीही करून दाखवू शकतो. माझ्याही हातात बॅट आहे, मी आतापर्यंत चांगला सराव केलाय, मीही करून दाखवू शकतो.
अजून एक फटका पाहिला, फटका फसला, मिलिंदला संधी निर्माण झाली मागे जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु कॅच नंतर बॉल अडवायचा प्रयत्न झालाच नाहीये. याला म्हणतात तुम्ही विजयाच्या जवळ जाण्याच्या आधी, रेषेच्या आधीच तुम्ही थांबलात आणि तिथेच तुम्ही तुमचा पराभव स्वीकारलात. इथे अशी चुकी करायची नाही. मॅच कुठल्याही क्षणी जिंकू शकताय, मॅचचं पारडं चेंज होऊ शकतं, परंतु बॉलच्या मागे पळावं लागेल, बॉल अडवावं लागेल, बॉलरचा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. अद्याप जर पाहिलं धावफलकावर 81 धावा. इथे पाहिलं तर या टीमला 100 धावांचा आकडा पूर्ण करण्याची संधी निर्माण झाली. 19 धावा फक्त बाकी असतील. अजून एक फटका. आता पाहिलं तर इथे समालोचन कक्षाला सलामी देताना ठोकला षटकार आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा विजयासाठी. विजय एकदा बॅट वरती करायची. 14 बॉल 51 धावा. असे कित्येक मैदान आले, त्या मैदानामध्ये खेळाडूने बऱ्याच मोठमोठ्या धावा केल्या, परंतु मधला काल या खेळाडूसाठी संकटाचा होता. बॅड पॅच होता, परंतु बॅड पॅच मधून स्वतःला सावरलं, प्रॅक्टिस केली, मेहनत घेतली आणि या स्पर्धेमध्ये या खेळाडूने करून दाखवलंय. तब्बल 50 धावा हा खेळाडू सुद्धा ठोकतोय. स्लोअर बॉल होता, बॉल पाहिला तर इथे फसवतोय फलंदाजाला. डॉट बॉलची संख्या, धावा संख्या बॅटिंग करणाऱ्या संघाची 87 झाली. इथून जर पाहिलं तर मोठे फटकेबाजी आले तरी 100 धावा होऊ शकत नाही, थोडी नशिबाची साथ हवी लागेल. परंतु विजयने तर 16 बॉल 51 धावा केल्यात. आपला स्वतःचा विक्रम तर जरूर केला, टीमचा विक्रम करायचा आहे. थोडा खोलात टाकलेला बॉल जातोय तो म्हणजे डॉट बॉल, आणि या डॉट बॉलच्या संगतीने थोडासा मॅच मध्ये शिरकाव केला. अर्ध्यात पाहायला गेलं तर जय मल्हार 11 संघाने हे मॅच आतापर्यंत पाहिलं तर 87 झाल्यात. इथून ही मॅच पाहिलं तर जय मल्हार 11 संघ जिंकू शकतो. चांगली बॅटिंग सेकंड इनिंग मध्ये करावी लागेल, परंतु येणारा बॉल विजय थोडंसं पाहिलं तर बॉलरला घाबरण्याचा प्रयत्न करतील. फटका थोडासा फसलाय, वेगवान फटका होता. इथे रनआउटची संधी निर्माण झाली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रनआउट जरूर झालाय. शेवटच्या बॉलवर आले सिंगल धाव आणि त्याचबरोबर टीमच्या धावा 88 झाल्या 30 बॉलच्या नंतर. आणि विजय पडवळ वैयक्तिक पाहिलं तर 18 बॉल मध्ये 52 धावा करून नॉट आउट मैदानाच्या बाहेर येतोय. एकदा प्रेक्षकांनो खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायची आहेत. विजय एकदा बाट वरती करा, हा खेळाडूचा सन्मान आहे. या आपल्या विभागामधून तयार होणारा प्रत्येक खेळाडू गुणवान आहे. मी आत्ताच सांगतो की या नंतर सुद्धा आपल्या तालुक्याच्या स्तरावर सुद्धा आपल्या विभागामधील कमीत कमी 5 खेळाडू तरी खेळतील. याआधी राज सावंत पाहिलं तर खेळला, याआधी पाहिलं तर आकाश पाटील खेळले, त्याबरोबर संदेश पाटील खेळले, यानंतरही पाहिलं तर अजून 2-3 खेळाडू खेळतीलच. रोहित पाटील सुद्धा खेळत, रोहित जाधव, बरेच खेळाडू खेळलेत. त्यानंतरही चांगले चांगले खेळाडू तयार होतील. आणि याच दरम्यान मध्ये पाहिलं तर आपण टॉस साठी आमंत्रित करूयात मराठा वॉरियर्स संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध श्री विश्वेश्वर 11 संघाचे कॅप्टन. टॉस नक्कीच केला जाईल, तो मराठा वॉरियर्स संघाचे कॅप्टन त्याचबरोबर विश्वेश्वर 11 संघाच्या कॅप्टनच्या मध्ये. आणि त्या दरम्यान मध्ये टॉस साठी आमंत्रित करूयात आपण सन्माननीय नितीन दादा तवले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊयात. नितीन दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. चला या लवकरात लवकर संदेश पाटील आपली वाट पाहत आहेत. राज सावंत आहेत, मागील मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच राज सावंत, आणि त्यांच्या बरोबर पाहिलं तर संदेश या त्वरित. बघा सुरुवातीपासून सांगितलं की मिड इनिंग मध्ये आपण स्वतःहून थांबा. अत्करगाव सारख्या एक प्रतिष्ठित ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गरजर एक सामाजिक कार्यकर्ते नितीनदादा तवले यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. संदेश पाटील दुसऱ्या बाजूला राज सावंत, दोन्ही खेळाडू एकमेकांचे मित्र आहेत, परंतु इथे कोणी मित्र नाहीये. संदेश टॉस जिंकला काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. त्याचबरोबर मी खेळाडूंसोबत बऱ्याचदा बोललो, परंतु मला आता माजी सरपंच नितीनदादा यांच्यासोबत 2 गप्पा मारायच्या आहेत. नितीनदादा काय म्हणाल, कसं वाटतं खरं तर या स्पर्धेमधलं आयोजन? सर्वप्रथम धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबरोबर मी आयोजकांचे आणि सर्व आपल्या सासगाव पंचक्रोशीतील सर्व तरुण वर्गाचं अभिनंदन करतो. का ही जे आयोजन करतात त्यामध्ये गणेश नाना पाटील असतील, सुधीर बांदल असतील, मास्तर असतील, प्रवीण देशमुख किंवा अन्य जे सहकारी आहेत, अमित देशमुख असतील,
या लोकांनी जे सहकार्य म्हणजे सहकाऱ्यांच्यातून ही जी प्रीमियर लीग भरवली जाते त्यात कौतुकास्पद आहे आणि यावर्षीचं आयोजन हे भव्य दिव्य आहे असं मला वाटतं. कारण एवढ्या वर्षात मी जी प्रीमियर लीग बघतो ही प्रीमियर लीग प्रथमतः या वर्षीची वेगळी प्रीमियर लीग वाटते. असं जर आयोजन दरवर्षी होत राहिलं तर तरुणांना आणि या आपल्या पंचक्रोशीतील खेळाडूंना नवी उमेद भेटेल आणि वरती जिल्हास्तरीयवर हे खेळाडू खेळले जातील. तर मी सर्व खेळाडूंना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि यातून विजय होणाऱ्या टीमला पण देखील शुभेच्छा देतो. यस, थँक्यू नितीन दादा. हे 12वा पर्व आहे. 12व्या पर्वातून आमची अशी इच्छा 120 पर्व पण झाले पाहिजेत, परंतु तुमच्यासारख्यांचा सपोर्ट नेहमी असला पाहिजे जो आजपर्यंत राहिला आहे. थँक्यू सर. त्यासोबत टॉस जिंकला संदेश पाटील, पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. राजसामध्ये आपल्याला बॅटिंग करायची आणि फास्ट घ्यायचं सर्व गेम. यानंतर मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूयात हिंदीचा एक सुमधुर आवाज, अर्थातच सर्व समालोचन कक्षामध्ये ज्यांच्या नावाने नक्कीच पाहिलं तर एक आदरयुक्त असं नाव घेतात असे आमचे प्रवीणजी दोगाडे सर. धन्यवाद आकाश. जरूर सर. पहिल्या तर व्यासपीठावर, मुख्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आहेत सन्मान्य नितीनदादा तवले आहेत. त्यांचा आपण या मुख्य अतिथी मंचावर शुभ सन्मान करणार आहोत. मी प्रवीणजी देशमुख सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण माजी सरपंच नितीनदादा तवले यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपल्या मुख्य अतिथी मंचावर पाहिलं तर लक्ष्मणजी पाटील सुद्धा आहेत, प्रवीण भाऊंचे वडील. त्यांचाही आपण या मुख्य अतिथी मंचावर आपण सन्मान करणार आहोत. प्रथम सन्मान होतोय तो नितीनजी तवले साहेबांचा इथे सन्मान होतोय. तो सतीश जाधव जिन्होंने हमें वाईफाई दिया और उनके साथ सनी पाटिल, इनकी तरफ से युगल के लिए लगातार 3 छक्कों के लिए 3000 का इनाम है. एक बाउंड्री आ चुकी है डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ. ये गेंद ट्रैवल हो रही है और गेंद गई गोली के रफ्तार से डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर. 4 रन. 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. युगल पाटिल 8 के निजी योगदान पर खेल रहे हैं. 89 रनों का उद्देश्य, उसमें से 8 रन आ चुके हैं. 81 रन अभी भी बनाने होंगे. और ये आईपीएल की तरह सुपर 4 में ये मैचेस होंगे, यानी कि जो एलिमिनेटर और क्वालिफायर उस तरह के ये मैचेस होंगे. आकाश ने बिल्कुल सही कहा. अगर 6 मैच जीतने पर कोई सेमीफाइनल में हारता है तो बड़ा दुख होता है. उसके लिए एक मौका देना चाहते हैं ऑर्गेनाइजर. वेदांत 11 88 रन बनाए. पड़वल साहब जो अभी गेंदबाजी कर रहे हैं उन्होंने 52 रनों की एक शानदार पारी खेली. लेकिन युगल, उनमें क्षमता है उस हिसाब से बल्लेबाजी करने की. लेकिन ये विकेट मिला. युगल पाटिल के पारी का अंत. ठोक डीजे ऋषि. एक मिनिट. सन्माननीय केशवजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान नक्कीच करूयात आपण या मुख्य अतिथी मंचावर. केशव पाटील यांना विनंती असेल आपला या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. प्रवीणजी देशमुख यांना विनंती असेल आपला शुभ हस्ते पण सन्मान करायचा आहे. यकीन मानिए आकाश, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. में हमेशा कहता हूं कि एवरीथिंग इज पॉसिबल. आपके मन में वो पॉजिटिव थिंकिंग आनी चाहिए कि मैं कर सकता हूं, मैं मेहनत करूंगा, मैं जीतूंगा, मैं लड़ूंगा. लड़ने की मानसिक तैयारी आप में होनी चाहिए. और वो इनायत नंबर 3 की पोजीशन पर आए हुए बल्लेबाज कुणाल पाटिल के पास होनी चाहिए, तब जाके ये रन बनेंगे, वरना नहीं. क्योंकि 5 ओवर में 85 प्लस आपको रन चेस करने हैं, लगभग 90 से 1 रन कम. ऐसे में आपको आक्रामक तो खेलना ही है, साथ में विकेट भी रोकना है. लेकिन जिस तरह से पड़वल एक बेहतरीन ऑलराउंडर की भूमिका निभा रहे हैं, 4 में उन्होंने महज 8 रन दिए हैं.
विकेट भी निकाला, लेकिन ये सीधे बल्ले से इस गेंद को खेला। ये तीसरी बाउंड्री इस ओवर की, 12 रन 1 विकेट के नुकसान पर। आजारपणामुळे वेळ देऊ शकलो नाही ते मनोजी पाठारे, प्रणित 11चे प्रणेते यांचं या व्यासपीठावर आपण मनापासून स्वागत करूया। 12 रन हो चुके हैं, क्षमता है इन खिलाड़ियों में इन रनों को पिया चेस करने की, लेकिन इस तरह अगर शॉट लगाएंगे तो ज़रूर होंगे। 16 रन आ चुके हैं और 16 मल्टीप्लाई 5 करेंगे तो 80 बनेंगे। थोड़ा और ज़्यादा एक्सेलरेट करना होगा, लेकिन शुरुआत में अच्छा है। विकेट जाने के बाद अगर आप 16 रन बनाते तो मेरे ख्याल से ये शुरुआत अच्छी है। नवासी का पीछा करते हुए 16 रन आ चुके हैं, 18 रन हो चुके हैं, माफी चाहूँगा, अभी भी 71 रनों की ज़रूरत। आकाश देशमुख हमारे दोस्त। सर आता पुढील सन्मान आपण करणार आहोत। सन्माननीय समीरजी देवकर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत। अमित देशमुख यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण समीरजी देवकर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। या स्पर्धेसाठी त्यांचंही नेहमी योगदान राहतं आणि आजही पाहिलं तर त्यांचं त्याच प्रकारे आपल्या स्पर्धेवर प्रेम आहे। त्यानंतर पुढील आपले पाहुणे आले तर अर्थातच पाहिलं तर मनोजदा पाठारे यांचंही शुभ आगमन झाले। त्यांचंही पाहिलं तर या मुख्य अतिथी मंचावर आपण सन्मान करणार आहोत। मनोजदा पाठारे यांना विनंती असेल आपल्या या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। तीर्थ सुद्धा आहे पाहिलं तर समीर देवकर यांच्या सोबत। त्यानंतर मनोजदा पाठारे यांचा सुद्धा या मुख्य अतिथी मंचावर शुभ सन्मान केला जाईल। अमित दादा आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मनोजदा पाठारे यांचा शुभ सन्मान करायचा आहे। खरं तर सावरोली गावचे ग्रामस्थ त्यासोबत पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं तर प्रणित 11ची मोठी टुर्नामेंट घडली जाते, त्यांचा शुभ सन्मान इथं मुख्य अतिथी मंचावर केला जातोय। त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत सन्माननीय विकासजी विचारे यांचा सन्मान या मुख्य अतिथी मंचावर केला जातोय। विकासजी विचारे यांचा सन्मान, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा। विकास खरं तर आमचे क्लासमेट आहेत, परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक उत्तम दर्जाचे व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। सध्या पाहुणे आहेत, सध्या शिफ्ट झालेत लवजीला। हा सन्मान झाल्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत। रोहितजी पाटील यांचा सन्मान होईल। पुढील सन्मान रोहित पाटील यांचा केला जाईल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा बदल करूयात। मायक्रोफोनवर येतील प्रेमीजी धुगाडे सर। शुक्रिया आकाश। 23 गेंदों में अब 70 की जरूरत है, रन बन सकते हैं, बनाने वाले में दम होना चाहिए। और इस तरह अगर ये खेलेंगे इक्का दुक्का तो ये रन नहीं बनेंगे। चौके छक्कों की बारिश करनी होगी स्ट्राइकर एंड के बल्लेबाज कुणाल पाटिल को। और कुणाल पाटिल ने जैसे मेरी बात सुनी, गेंद गई लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से 6 रन। जो हमेशा डबल विनिंग उनकी फेमस थी, लेकिन 22 में अब 64 की जरूरत है। बेहतरीन छक्का लगाया कुणाल पाटिल ने गेंदबाज तन्मय के खिलाफ। 2 गेंदों में इस ओवर में 7 रन अब तक आ चुके हैं। अभी भी 22 गेंदों में 64 रनों की जरूरत है, लेकिन मैंने कहा 22 गेंदों में 64 बन सकते हैं, क्यों नहीं बन सकते। बस 8-10 छक्के लगाने वाली बात है। जय मल्हार। आकाश ने बिल्कुल सही कहा, भगवान हमें तब देता है जब हम मेहनत करें। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, डॉट गेंद यहाँ पर, और ये थर्ड अंपायर की मांग की गई है। क्या ये नॉन स्ट्राइकर एंड के आउट है या नहीं, और ये आउट है क्या नहीं, इसका फैसला सुनाएगी तीसरे अंपायर के साथ हमारी करजत टेनिस क्रिकेट .in, जो हमें दिखाएगी दूध का दूध पानी का पानी। आउट है ये। भाई अंपायर हैं यहाँ पे, आप मत बोलिए, उनका काम है वो आउट या नॉट आउट देने का। जब तक वो नहीं देते तब तक हम भी नहीं बोल सकते।
वेदांत 11 सासगांव। सासगांव का नाम अब सुर्खियों में आया कुछ ही पलों में। जब मैंने जामरुक की प्रतियोगिता की थी, इन्होंने नंबर 1 का खिताब जीता था। सच कहता हूँ, मेरे मन में भी नहीं था ये टीम जीतने वाली है, और इन्होंने टेनिस क्रिकेट की दुनिया में एक नया इतिहास लिखा। सावरोली जैसी व्यावसायिक टीम को इन्होंने परास्त किया। हाँ, मैंने भी कहा था कि सावरोली जीतनी चाहिए क्योंकि व्यावसायिक स्तर पर ये टीम खेलती है, लेकिन इन लोगों ने जिद और मेहनत के साथ मुझ जैसे का भी अंदाज़ा गलत ठहराया। टीम का टोटल 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। पॉपिंग क्रीज के ऊपर काम करना है इस मैच के ख़त्म होने के बाद, क्योंकि कैमरे में वो लाइन ठीक तरीके से नहीं आ रही है। देखिए, ये पंचक्रोशी प्रीमियर लीग धकटी भंडारी ज़बरदस्त लीग होती है। 12वां साल है, 12वां साल यूँ ही नहीं आता। सभी खिलाड़ी का कोऑपरेशन और सभी खिलाड़ियों ने कोऑपरेट किया, साथ साथ ऑर्गेनाइजर्स हर एक साल एक नई कमेटी जिन्होंने हरदम कुछ अच्छा करना चाहा। सिंगल मिला, लेकिन सिंगल से ये रन पूरे होने वाली नहीं है जो आपको 89 चाहिए। इन रनों को पूरा करने के लिए आपकी बाजुओं को आपको खोलना होगा। ना आपके पास 16 का डोला है, ना 46 की छाती है, लेकिन जिगरे टाइगर के साथ आपको इस मुकाबले का सिंघम बनना होगा और गेंदबाज को यह बताना होगा, आली आली अतः तुझी बारी आली, तब जाके ये रन बनेंगे। 18 गेंदे 59 रन। यस प्रवीण सर थोडं थांबवतोय. यानंतर आपण सन्मान करणार आहोत श्री विश्वेश्वर इलेव्हन ढेकू संघाचे संघमालक दादू कदम यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. गणेशांना विनंती असेल की आपण सन्माननीय दादू कदम यांचा शुभ सन्मान करायचा. श्री विश्वेश्वर इलेव्हन ढेकू संघाचे संघमालक. त्यानंतर पुढील सन्मान होणार आहे. खरं तर हा प्रेक्षक आणि त्याचबरोबर हा पाठीरेखा, हा आयोजक आणि त्याचबरोबर हा खेळाडू म्हणून याने बरंचसं नाव गाजवलं आणि त्याचबरोबर ढेकू गावचा परमनंट कॅप्टन म्हणून प्रकाश जलगावकर यांना नेहमी आम्ही ओळखतो. तर प्रकाश भाई यांचा सन्मान केला जाईल या मुख्य अतिथी मंचावर. प्रकाश भाईंना विनंती आहे की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. खरं ढेकूसारखा एक मोठा संघ तयार करण्यामध्ये आपली मोलाची भूमिका आहे. राज सावंत टीममध्ये कसा आला यामध्ये आपलाच अदृश्य हात आहे. तर आपला शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण बोलूयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आपले प्रवीण दुगाडे सरांकडे. निश्चित रूप से अक्रॉस द लाइन खेला है, 4 रन मिले हैं 18 में। 18 में 59 की जरूरत थी, अब 55 की जरूरत है। देखिए, युवराज सिंह अगर 12 में 50 बना सकते हैं T20 वर्ल्ड कप में, तो आप क्यों नहीं बना सकते 18 में 59। 17 में अब 55 की जरूरत है, बन सकते हैं रन। इसी तरह आक्रामक अगर खेली जाए मल्लार, मेहनत करेंगे तो अच्छा फल पाओगे, मेहनत नहीं करोगे तो घर जाने के चांसेस भी होते हैं लीग में ज़्यादा मैचेस हारने के कारण। सासगांव लेकिन हावी है, खास तौर से विजय पड़वल के ऊपर मैं खास फिदा हूँ जिन्होंने ऑलराउंडर की भूमिका निभाई है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर और ये लॉन्ग ऑन के ऊपर आसान सा कैच, और इसी के साथ एक और झटका मिला, लेकिन डीजे मास्टर लगाएंगे एक और तड़का, ठोक डीजे। तो कुछ ही पलों में आप सबके चहीते आरपीएल के विद्यमान अध्यक्ष, विद्यमान जिला परिषद अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर साहब 5 मिनट के अंदर इस टूर्नामेंट में शरीक होंगे। क्रिकेट के माध्यम से यह इंसान जुड़ा हुआ था, मैंने पिछले 20 सालों से मैं इनके साथ काम कर रहा हूँ, क्रिकेट के माध्यम से जुड़ा हुआ हूँ। ये एक गांव ग्रामीण की संकल्पना उनके ही गांव से आई, तहसील भाई साहब ये संकल्पना उनके ही गांव से आई, और आरपीएल ये उनके ही दिमाग की उपज है। आज आरपीएल खेलना, आरपीएल शुरू हुई है, आरपीएल खेलना हर खिलाड़ी का सपना होता है, लेकिन इस तरह से खेलेंगे तो ये रन नहीं बनेंगे। आपको अगर आरपीएल तक पहुंचना है तो इन टारगेट को चेस करके दिखाइए, लोगों की नज़रों में आइए, लोगों की नज़रों में आए ना, चमत्कार कीजिए, चमत्कार को लोग नमस्कार करते हैं।
अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 3 विकेटें जा चुकी है, 89 रनों का पीछा करना है। जरूरत है अब 14 गेंदे 54 रनों की जरूरत। यह उठाया, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन। नजर आ रहे हैं जानू मेरी जान, जबरदस्त डांस हो रहा है जानू मेरी जान पर। लेकिन यहाँ पर जान पे खेलना होगा इन खिलाड़ियों को, खतरों के खिलाड़ी बनना होगा, तब जाके ये रन पूरे होंगे। ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, सर का व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल से बढ़ता हुआ टोटल 42 पे 3 है। 13 में 47 की जरूरत है। एक और छक्का आना चाहिए, मजा आएगा। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई। 12 गेंदे, अब 47 रनों की जरूरत। धकटी पंडारी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 का ये खूबसूरत मंजर सामने एनपी ढाबा, जहां पर आप युवा पीढ़ी मत जाइए, सामने जाइए भगवान के चरण में, जहां पर आपको अध्यात्म का मार्ग मिलेगा। बघा, नाना सांगायचं होतं, माझ्यापर्यंत हे पोचवायचं होतं की नानांनी जो सामना जिंकलाय तो 3 षटकर राखून जिंकलाय, हे लोकांना कळायला हवं. बघा, हुशार आहेत नाना आणि म्हणून अध्यक्ष आहेत खालापूर ग्रामीण टेनिस कमिटीचे आणि बिनविरोध सदस्य आहेत. आणि धाकटी भंडारी पंचक्रोशी लीगचे सुद्धा अध्यक्ष आहेत अजय. 12 में 47 की जरूरत है. ऐसा कोई टारगेट नहीं है क्रिकेट में जो बन नहीं सकता. खोल दे बाजुएं, दिखाए भुजाओं की ताकत, तो ये रन जरूर बनेंगे. लेकिन ये क्या हुआ, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना. जाना था वाशी, पहुंच गए काशी. एक और डॉट गेंद की समाप्ति. 11 में अब 47 की जरूरत. ये नहीं होना चाहिए. जय मल्हार के बल्लेबाज को आक्रामक खेल दिखाना होगा. रिव्यू लिया है क्या? बैटिंग रिव्यू वाइड. गूंज रही है आवाज हमारी मुस्लिम भाई बेकरी वाला, इनकी तरफ से इस लीग को शुभकामनाएं आ चुकी है. कुछ ही पलों में वो भी आएंगे. संदेश पाटिल की सेना आ चुकी है. एक मैच वो जीत चुके हैं, एक मैच वो हार चुके हैं. एक ही हुआ है क्या? एक ही जीते हैं वो. आकाश शायद एक जीता है, एक हारा है. फेयर डिलीवरी है ये, फेयर डिलीवरी. कुछ ही बोलो में यहाँ पर मंगेश जी वाकड़ीकर तशरीफ लेकर आएंगे. करंट रन रेट है 13-26 का, लेकिन रिक्वायर्ड रन रेट है 25-64 का. ये बहुत कठिनाई है इस वक्त बैटिंग करने वाली टीम जय मल्हार के लिए. लीग में आपको एक टीम हारते हुए तो हारते हुए ही नजर आती है, एक टीम जीतते हुए तो जीतते हुए ही नजर आती है. देखिए, मैदान के चारों तरफ दर्शक हमें नजर आ रहे हैं. दर्शकों के फेवर में ये टूर्नामेंट आ रही है, सबको पसंद हो रही है. 43वें 3 है, 89 का पीछा करना है. मनोज पठारे इस मैच को देख रहे हैं. हाउस दैट, लेकिन अंपायर ने कहा भाई हम तीसरे अंपायर की तरफ जाएंगे. अरे भाई, तीसरे अंपायर की तरफ गए हैं वो. करजत टेनिस क्रिकेट हमें बताएगी ना दूध का दूध पानी का पानी क्या है. विकेट कीपर इतना अग्रेसिव क्यों हो रहे हैं? ज्यादा गुस्सा सेहत के लिए हानिकारक होता है भाई. ठंडे दिमाग से खाना ठंडा करके खाने में मजा है. गरम गरम खाने पर मुंह जलता भी है.
ये नॉट आउट है, नॉट आउट। अब क्या करेंगे विकेट कीपर, अब किसे कोसेंगे? अंपायर को कोसेंगे या खुद को कोसेंगे कि मैंने स्टंपिंग देरी से की, या अंपायर को कोसेंगे उन्होंने नॉट आउट होते हुए आउट क्यों नहीं दिया? ये होता है भाई। 43 में 3 है। मैच में मजा आने के लिए चौवे छक्के आना जरूरी है। ये आया उड़ाया, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन। बेहतरीन छक्का लगाया बल्लेबाज रोहन ने, तारीफ काबिल। ठोक दी। शायद धड़कन की तरह उनकी भी स्थिति हो चुकी है। प्यार किसी और से, शादी किसी और से। मैच की तरफ हम चलेंगे। नाना कर दे, लेकिन नाना से तो सभी का प्यार है भाई। मैच की तरफ हम चलेंगे। गेंद हवा में है, कैच होने की संभावना 25 के ऊपर की औसत की जरूरत है। ये छोड़ा हुआ कैच। पड़वल साहब की मैं तारीफ करना चाहूंगा जिन्होंने एक ऑलराउंडर की भूमिका निभाई है। रन बने हैं 8 में, अब 40 की 7 गेंदों में 38 रनों की जरूरत। रन बहुत चाहिए, लेकिन क्रिकेट में करण मड़वी ने ऐसे रन बनाए हैं। नितीन तवले माजी सरपंच यांच्याकडून लागोपाठ 6 षटकार कधीही मारले, कोणत्याही खेळाडूने मारले तर 10,000 की 6,000? 6,000चं पारितोषिक. कारण आम्हाला 10,000 बोलायची सवय झाली त्याच्यामुळं. विकेट आली आहे 6 चेंडू आणि 38 धावा. चेसिंगचं काय नियम आहे? सुपर ओव्हर की कंपल्सरी चेसिंग? कंपल्सरी चेसिंग आहे. थोड्याच वेळात रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित विद्यमान अध्यक्ष, शून्यातून खऱ्या अर्थानं ज्याने विश्व निर्माण केलं, सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्माला येऊन ज्याने कठीण परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ICCI असेल, HDFC असेल, या बँक्समध्ये मॅनेजरच्या पोस्टपर्यंत ज्यांनी मजल मारली, त्यानंतर हॉटेल व्यवसायात खरं तर त्यांनी पदार्पण केलं, तिथेही ते यशस्वी झाले. क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलं, रायगड प्रीमियर लीग नावाची संकल्पना ज्यांच्या डोक्यातून आली, असे रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष नवनिर्वाचित आणि RPLचे विद्यमान अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांचं थोड्याच वेळात या व्यासपीठावर आगमन होणार आहे. 51 वर 4, 6 चेंडू आणि 38 धावा. गोलंदाज प्रतीक गोलंदाजीच्या मार्कवर. बैकफुट में जाके इस गेंद को खेला, 1 रन यहाँ पे ज़रूर मिलेगा और इस 1 रन से अब 5 गेंदे 37 रनों की ज़रूरत. ये मुकाबला जा चुका है जय मल्हार के हाथों से, ऐसा लग रहा है मुझे. 5 गेंदें अगर लीगल आती है तो अंपायर भी यही सोच रहे हैं मेरे साथ जो बैठे हुए हैं तीसरे अंपायर की भूमिका में, कि अगर लीगल डिलीवरी आ जाए तो निकल चुका है. पानी सिर के ऊपर से जा चुका है. पानी सिर के ऊपर आ चुका है. ये बाउंड्री आ चुकी है, लेकिन ये काफ़ी देर हुई. वो कहते हैं ना, हम सुबह का भूला अगर शाम को घर आ जाए तो उसे भूला बिसरा कहते हैं, लेकिन 10 दिन बाद अगर घर आए तो उसे पागल कहते हैं हम. मल्हार, जय मल्हार ने वो बैटिंग नहीं की जिसके लिए वो परिचित है. विकेट कीपर ने इस गेंद को छोड़ा. बाई के तौर पर नंबर मिलेंगे 4. 4 मिल तो ज़रूर रहे हैं, लेकिन 3 गेंदें अभी भी 100 ओवर की बची हुई है ना. 29 रनों की ज़रूरत. इस मुकाबले को मैं गर्म ज़रूर करता नेट टू नेट फाइट होती तो, लेकिन ये एक तरफा मुकाबला है.
ये गेंद एक रन यहाँ पे ज़रूर मिला और इस एक रन से अब कुछ नहीं बनेगा। देखिए रन रेट का इशू है ना यहाँ पे क्वालिफाई के लिए। आज 24 छक्के मारिए ना, आपका रन रेट में सुधार आएगा। ये स्ट्रेटजी भी होनी चाहिए। 2 में 28 है। आपको ये नहीं करना है कि आप जीत नहीं सकते, आपको हार की मार्जिन को कम करना है ताकि आपके रन रेट पर ज़्यादा असर ना हो। ये भी देखना ज़रूरी है हर टीम को। ऐसा नहीं है कि सामने वाले ने 87 बनाए तो एक मैच में हमारे गेंदबाजों ने खराब गेंदबाजी की। बल्लेबाज जाइए 60-70 तक जाइए, मैच जाए तो अच्छा है, लेकिन अगला मैच जीतने पर आपके रन रेट में सुधार आ सकता है। क्या है ये? आउट है, ये आउट। ओवर समाप्त हुआ या एक आखिरी गेंद है? ओवर समाप्त हो चुका है। ये मैच जीता है जय मल्हार के खिलाफ वेदांत 11 सासगांव ने, और नो डाउट इस मैच के प्लेयर ऑफ द मैच 52 रनों की शानदार पारी खेलने वाले विजय पड़वल।